सर्वांना शुभ सकाळ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजाळ. सकाळचे आहेत ना 7 वाजत आलेले आहेत आणि बघा अजून पण अंधार आहे. आता आहे ना संध्याकाळ आहे ना लवकरच अंधार होतो आणि सकाळचं पण आहे ना लवकर काय उजेडत नाही. तर जवळजवळ आहे ना 7 वाजले होते. या बाजूला बघा बरं किती उजाडलेलं दिसते आणि दुसऱ्या बाजूला आहे ना अंधार दिसत होता, जेणेकरून आहे ना थंडी पण भरपूर वाजते. आणि आम्ही चालण्याकरता पहिलं 6 वाजता जात होतो, पण आता आहे ना जवळजवळ 6:30 वाजतात आहेत. अंधार असल्यामुळे ना थोडं लेटच जातो. मंदिरामध्ये आहे ना आता 19 तारखेला सप्ताह आहे अखंड हरिनाम, त्याच्यामुळे आहे ना बघा आता तयारी चालली आहे मांडवाची, जेणेकरून आहे ना सगळी सोय व्हावा. हरिभक्त इंदुरकर महाराज यांचं पहिलंच कीर्तन आहे, त्याच्यामुळे ना बघा आता किती तयारी चालू आहे. आणि जे 7 दिवस जे सर्व महाराज आहेत ना ते सुद्धा नामांकित महाराज आहेत. हरिभक्त परायण डॉक्टर विकासनंद महाराज यांचं पण कीर्तन आहे दुसऱ्या दिवशीचं. आणि तयारी भरपूर अशी भारी चाललेली आहे, जेणेकरून आहे ना कोणालाच काही आहे ना गैरसोय नाही व्हावा. आता आपण पण आहे ना हे बघा, इथं आपलं घर, इथं मंदिर. 7 दिवस आहे ना दिवाळी दसरा जसं वाटतो ना तसं होणार आहे. कारण की ना दिवसभर आहे ना काही ना काही कार्यक्रम आहेत. पहाटच आमची आहे ना खंडोबाच्या आरतीने चालू होते. दिवसभर काही ना काही कार्यक्रम चालू असणार आणि संध्याकाळची पण वेळेस आहे ना 6ला आरती चालू होते. असाच दिवस जातो. बघा आता आहे ना अष्टरच्या वावरामध्ये आलेले आहे आणि अष्टरचं भरणं करायचं आहे. आणि हे बाजूचे सगळे हिरवे जे रानं दिसत होते ना आता हे सर्व ना सुकलेले आहेत. भरपूर जणांची कमेंट होती की त्यांना आहे ना घरगुती लावण्याकरता आहे ना अष्टरचं आहे ना बी पाहिजेले. ह्या आधी आहे ना आम्ही फक्त असं गावात आजूबाजूलाच आहे ना बी विकलं होतं, ते पण जास्त क्वांटिटीमध्ये वावरात लावण्याकरता विकलं होतं. हे घरगुती पाहिजेले, त्यामुळे ना आम्हाला काय आयडिया नव्हती किती द्यायचं बी, कसं द्यायचं. पण त्या दिवशी ना आम्ही जे मार्केटमधून नाही का कृषी विभागातून बी आणलं होतं, तर ते बी मोजून पाहिलं. त्यानुसारच म्हटलं आपण आहे ना थोडीफार पॅकिंग करू, थोडंफार जास्त पण देऊ. आणि आयडिया नव्हती की कसं कुरिअरनी पाठवायचं, कशी सोय राहते, किती ना चार्जेस घ्यायचे वाढाव. पण ती चौकशी केली आणि आता आहे ना थोडाफार अनुभव आलाय, म्हणजे माहिती घेतली की कसं द्यायचं, किती पैसे घ्यायचे काय. त्यावर आहे ना एक मी व्हिडिओ पण बनवणार आहे. भरपूर जणांना पाहिजेल होतं, त्यावर फक्त मी कमेंट केली होती की मिळून जाईन तुम्हाला. पण आता चौकशी केल्यावर आहे ना आता त्याचे ना पॅकिंगच्या पुड्या आणू आणि ना पॅकिंग करून आहे ना एक त्यावर पण एक व्हिडिओ बनवणार आहे. त्यामध्ये ना नंबर देणार आहे, जेणेकरून आहे ना जे समोरच्याला बी पाहिजेल ना ते मग आहेत ना त्यांचा ॲड्रेस पाठवते मला, मग मी त्या ॲड्रेसवर आहे ना त्यांना बी पोस्ट करन. कारण की याच्या आधी आपण कधी काय पाठवलेलं नाही आहे, जेणेकरून आहे ना थोडीफार माहिती घेतली आणि त्यावरच आहे ना व्हिडिओ एक बनवणार आहे. आता आहे ना फुलं दिले होते काही मार्केटला. आपण प्रत्येक वेळेस आहे ना फक्त फुलंच तोडून देतो, पण आहे ना लाजच्या गुरुवारी ना अशी ऑर्डर असते की काडी सगट आहे ना फुल मार्केटमध्ये दिलं पाहिजेले. आणि काल आपण आहे ना असंच तोडलं होतं. मार्गशीर्षमध्ये तर आहे ना अष्टरच्या फुलाला जास्त मागणी असते. आणि त्याचबरोबर आहे ना लाचचा गुरुवार जर असला ना तर त्यावेळेस आहे ना असे दांडी सगट आहेत ना फुलं लागतात मार्केटमध्ये, जेणेकरून आहे ना आपण पार्सल करता दिले होते. आणि आज होतं भरणं चालू, त्याच्यामुळे ना कारभारी गेले होते बाहेर. मग माझ्यावर भरण्याचा नंबर आला होता आणि संध्याकाळी ना गोड गोड असे पेढे पण खायचे होते, मंदिरात जायचं होतं. मग जेणेकरून आहे ना आनंदामध्येच भरणं चालू होतं आणि पेढे खायची पण वेळ आली होती. मोठे दीर आहेत, त्यांनी ना ट्रॅक्टर घेतला होता कारभारी, तेच आणण्याकरता आहे ना नगरला गेले होते. संध्याकाळ झाली होती आणि ट्रॅक्टर आहे ना मंदिरामध्ये पूजण्याकरता आला होता. मी भरपूर वेळा सांगितलेलं आहे की आमची इथं आहे ना छोटी जरी गाडी घेतली किंवा सायकल जरी घेतली ना तर खंडोबाच्या मंदिरामध्ये ना पहिल्यांदा पूजण्याकरता येते. आणि तुमचं काही कोणतंही कार्य असो, मंदिरात पाया पडल्याशिवाय ना कोणतंच कार्य आहे ना पार नाही पडत. गावाला आहे ना सर्वांच्या दारामध्ये आहे ना ट्रॅक्टर दिसणार म्हणजे दिसणारच, जेणेकरून आहे ना शेतीच्या कामाला आहे ना ट्रॅक्टर लागतोच. आणि आपल्याजवळ ट्रॅक्टर नसला ना तर दुसऱ्याला आहे ना म्हणावं लागतं येतो का रे, त्यांनी म्हणायचं नाही रे उद्या येतो परवा येतो. अशातच आहेत ना 4-8 दिवस आहे ना पेरणी लांबणी जाते किंवा वावरातले कामं पण लांबत जातात. जेणेकरून आहे ना आता आहे ना सर्वजण ट्रॅक्टर घ्यायला लागलेले आहेत. अखंड हरिनाम सप्ताह आहे ना उभा राहणार आहे 2 दिवसांनी. तेच मंदिरामध्ये आहे ना मांडव पण लावण्याचं काम चालू आहे. आणि आम्ही पण ट्रॅक्टर घेऊन आलो होतो, जेणेकरून आहे ना आमच्या ट्रॅक्टरचे पेढे आहेत ना सर्वांनीच खाल्ले.
तुम्हाला जर माझी अशी जर्नी पाहिजे असेल आणि शेतीतले व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजाळ. श्री स्वामी समर्थ.